ही मी डोरी पाइपिंग लावलेली आहे। तर किती परफेक्ट बसले आणि गळा पण किती घट्ट बसलाय बघा। चला तर बघूयात मग डोरी पाइपिंग कशी लावायची आणि कशी तयार करायची स्टेप बाय स्टेप। तर नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर सुरुवातीला कापड घ्यायचे चौकोनमध्ये असं आणि तिरकस कट करायचा आहे। तर तिरकस तुम्हाला समजतच असेल, मागे एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। आता माझी कात्री ज्या दिशेने जाते याला तिरकस म्हणायचं, म्हणजे उभंही नाही आडवंही नाही, तिरकी कात्री घ्यायची। आणि त्यानंतर तुम्ही इथं डायरेक्ट 1.5 इंचाच्या सुद्धा अंदाजे काढू शकता, किंवा मग तुम्ही 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्या आणि मग कटिंग करा। अशा 1.5 इंचाच्या पट्ट्या काढून घ्यायच्यात। जेवढ्या आपल्याला गळ्याला लागणार आहेत तेवढ्या पट्ट्या काढून घ्यायच्या। त्यानंतर टोकं एकसारखी कट करून सुरुवातीला आपल्याला इथे फिनिशिंगमध्ये अगोदर शोल्डर जोडून घ्यायचे। तर या पद्धतीने दोन्ही साईडची फिटिंगची बाजू मुंड्यापर्यंत एकसारखी उंची आहे का ते चेक करायचे आणि मगच आपल्याला शोल्डर जॉईन करायचे आहे। जर कमी जास्त ती उंची असेल फिटिंगची तर तुम्ही कट करून एकसारखी करून घ्यायचे। अशा पद्धतीने शोल्डर जोडून डबल टिप टाकायची आहे शोल्डरला आणि नंतर चेक करायचं आहे गळ्याच्या इथे एका सरळ रेषेत गळा आहे का। जर बाहेर दिसत असेल तर कट करून काढायचं आहे। पट्टीसुद्धा लावून चेक करू शकता तुम्ही। आणि मुंड्याची बाजूसुद्धा सरळ रेषेत पाहिजे। शोल्डरपासून मागे आणि पुढे 3-3 इंचावर सरळ रेषेतच गळा आणि मुंडा पाहिजे। कमीत कमी 2 इंचावर तरी सरळ रेषेत पाहिजे। नंतर ह्या ज्या आपण क्रॉस पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत त्या एक आडवी आणि एक उभी उलटी सुलटी बाजू बघायची आहे पट्टीची आणि या पद्धतीने तिरकस जोडायची आहे कोपऱ्यातून। नंतर एक्स्ट्राचे शिलाई मार्जिन कट करून हे कोपरे सुद्धा बाहेर आलेले कट करायचे आहेत। त्यानंतर आपल्याला दोरी घ्यायचे। अशी दोरा मिळतो असा, जो गोदडीचा दोरा असतो तो नाही, तर त्यापेक्षा जाड असा दोरा मिळतो। ऑफलाईन नाही भेटला तर ऑनलाईन मागवा। आणि त्या दोऱ्याने आपल्याला पाइपिंग करायची आहे। कशी करायची ते दाखवते मी। त्या अगोदर हा दाब मी ॲडजस्ट करून घेणार आहे आणि नंतर आपल्याला डोरी पाइपिंग करायची आहे। तर या पद्धतीने अशी जरा जाड दोरी असते, म्हणजे दोरा असतो तो एका साईडला ठेवून 1/2 इंचाची घडी घ्यायची आपल्याला पट्टीची आणि दोरी मध्ये घेऊन वरून हा फोल्ड करायचा आहे पट्टीचा 1/2 इंचाचा आणि बरोबर दोरीच्या बाजूने आपल्याला टिप मारायची आहे। अगदी दोरी लगत टिप मारायची आहे। अशा पद्धतीने खेचायची नाही दोरी सुद्धा आणि कापड सुद्धा, अगदी व्यवस्थित हळूवारपणे करायची आहे। तसं म्हटलं तर माझी सुद्धा प्रॅक्टिस नाही, कारण आम्ही जेव्हा क्लास करत होतो किंवा आमच्या काळामध्ये ही डोरी पाइपिंग नव्हती। आत्ता ही फॅशन निघालेली आहे, त्यामुळे मी सराव करूनच शिकलेली आहे। आमच्या क्लासमध्ये शिकवलेलं नाही। आमच्या क्लासमध्ये गोटसुद्धा नव्हता, साधी हातशिलाईच शिकवलेली होती। आणि अजून एक अशी कमेंट आली होती की ताई तुम्ही क्लास कसा केला, काय तुमची जर्नी आम्हाला शेअर करा। तर एखाद दिवस आपण तसाही व्हिडिओ करू, कारण खूप इंटरेस्टिंग विषय आहे क्लासचा माझा, तर तुमच्यासोबत शेअर करेनच मी तो। तर या पद्धतीने आपल्याला चेक करत करत पूर्ण पट्टीला ही दोरी मध्ये ठेवून या पद्धतीने टिप मारायची आहे। दोरीवर टिप जाता कामा नये किंवा दोरीपासून लांब सुद्धा नाही, त्यासाठी असा एक दाब घेणं आवश्यक आहे तुम्हाला जर डोरी पाइपिंग करायची असेल तर। तर या पद्धतीने आपण ही पूर्ण पट्टीमध्ये दोरी टाकून घेऊयात अगोदर। तर थोडीशी चुकली किंवा
जाड किंवा वाकडी टीप झाली तर क्षमा असावी, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहिलंच की माझ्या क्लासमध्ये हे मला शिकवलेलं नाही. मी अशीच तुमच्यासारखी शिकलेली आहे, ते तुमच्यासोबत शेअर करते. चुकी झाल्यास माफी असावी. तर या पद्धतीने आपली पूर्ण ही दोरीची स्टिचिंग करून झालेली आहे. त्या अगदीच काही चुकीचा येत नाही गोट माझ्याकडून, बऱ्यापैकी चांगला बसतो. तुम्ही बघितलंच ब्लाऊजमध्ये. त्यानंतर चेक करायचं आहे व्यवस्थित आलेली आहे का. तुम्ही सुद्धा हळूहळू सराव करत करत तुम्ही सुद्धा फिनिशिंगमध्ये माझ्यापेक्षा छान करू शकाल. पायपिंग दोरीची. त्यानंतर आपल्याला गळ्याला जोडण्यापूर्वी काज बटनची हुक आहे पट्टीची उंची एकसारखी आहे का बघून चेक करून घ्यायचं आहे. आणि नंतर जिथे आपण दोरी लावणार आहोत गळ्याला, जेवढ्या अंतरावर लावणार आहोत, म्हणजे मार्जिन जेवढं तुम्ही घेता टीपमध्ये तेवढ्या अंतरावर आपल्याला अगोदर खडूनी मार्क करून घ्यायचं आहे. या पद्धतीने अगदी सगळ्या गळ्यावर आपल्याला असं, माझं मार्जिंग असतं 3 रेगांचं, तेवढ्या अंतरावर मी खडूनी रेगा ओढून घेणार आहे, खुणा करून घेणार आहे. म्हणजे काय होणार आहे, आपल्याला दोरी लावते वेळी आपण त्या मार्किंगवरून दोरी ठेवूनच स्टिच करायचे आहे, म्हणजे कमी जास्त मार्जिंग होणार नाही. किंवा काय काय ठिकाणी बघा कमी कापड होतं आणि मग नंतर उसवतो तिथे गळा, तसा प्रॉब्लेम होणार नाही भविष्यात. त्यासाठी आपण ही काळजी घ्यायची, अगोदरच आपल्याला अशी मार्किंग करून खुणा करून घेतलेलं चांगलं. अगदी एक्सपर्ट असतात ते डायरेक्ट लावतात, पण आपण तसं करायचं नाही. सुरुवातीला आपल्याला जर जमत नाही तर मग अशी मार्किंग करूनच दोरी पायपिंग लावायची, कारण ती आपल्याला दिसत नाही, खालचं कापड दिसत नाही किती मार्जिंग आहे. त्यासाठी मग ही मार्किंग केली की आपल्याला सहजासहजी नजरेला येणार आहे. बरोबर पट्टी उचलत उचलत मार्किंगवर ठेवत ठेवत आपण ही जोडून घ्यायची. आता जोडताना बघा काय करायचं आहे, ब्लाऊज सुलटा ठेवलेला आहे आणि पट्टीसुद्धा सुलटीच घेतली आहे, म्हणजे उलटी बाजू खाली करून घेतलेली आहे. म्हणजे मगाशी जी आपण टीप मारली ती आतल्या साईडला जाणार आहे. अशा पद्धतीने ते मार्किंग जे दिसतंय त्याच्यावर बरोबर दोरी ठेवत आपल्याला दोरीच्या शेजारून टीप मारून घ्यायचे, पट्टीवर टीप मारायची आहे. म्हणजे अगदी समान मार्जिंग सगळ्या गळ्याला राहणार आहे. तर या पद्धतीने आपण पूर्ण गळ्याला दोरीची पायपिंग लावून घेऊयात. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, कारण आपल्याकडे स्टिचिंगचे कमीच असतात व्हिडिओ, पण कटिंगमध्ये खूप जास्त महत्त्वाचे टिप्स तुम्हाला मी देत असते आणि खूप छान फिटिंगमध्ये कटिंग असते आपली. तर हे सर्व बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे रोज नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. आणि आपले व्हिडिओ डेली असतात. तुमच्या सगळ्या शंकांची प्रश्नांची उत्तरं देत असते मी. तुम्ही पाठवलेले कटिंगची कटिंग करून दाखवत असते मी. तर अजून तुम्हाला पण नवीन बघणाऱ्यांना पण सांगते, तुम्हाला पण काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये जरूर करा. आणि ही दोरी पायपिंग कशी झाली ही पण मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नकात. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्यानंतर आपल्याला हा फोल्ड करून परत एक फोल्ड करून घ्यायचा आहे उलट्या साईडनी, आणि हात शिलाई न करता आपल्याला डायरेक्ट टीप मारून टाकायची आहे. जशी आपण हात शिलाईला दुमड करून हात शिलाई घालतो त्याच ऐवजी आपल्याला इथे दुमड करून डायरेक्ट पट्टी टीप मारायची आहे पट्टीवर, किंवा तुम्ही इथे हात शिलाईसुद्धा करू शकता. पण एवढं काम वाढवण्यापेक्षा टीप मारलेली सुद्धा चालते. तर अशा पद्धतीने पूर्ण
ब्लाऊजला पूर्ण गळ्याला आपल्याला एकसारखा फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे फिनिशिंगमध्ये. अजिबात ब्लाऊजला खेचाखेची करायची नाही टीप मारताना, नाही तर मग चुन्या आल्यासारखं होतं गळ्याला. आणि जसा गळ्याचा आकार आहे तसा गळा त्या दिशेने वळवायचा. तर पूर्ण गळ्याला या पद्धतीने टीप मारून घेऊयात. तर बऱ्याचशा कमेंटला रिप्लाय द्यायला होत नाही, कारण ते मला व्हिडिओ करून दाखवायचे असतात, त्यामुळे वेळ होतो. तर ज्यांना रिप्लाय भेटलेला नाही त्यांनी राग मानू नये, आणि वेळ भेटेल तसे मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्या देणार आहे. ज्यांना टायपिंग करून मला उत्तर देता येईल त्यांना मी लगेच रिप्लाय दिलेला आहे, पण व्हिडिओ करून दाखवायचा आहे त्यांचे बाकी आहेत कमेंट्स. तर लवकरच घेऊयात आपण ते. जरा ब्लाऊजचं काम होतं जास्त, त्यामुळे मला जास्त भर देता आला नाही. आपले व्हिडिओला फक्त खंड न पडता मी डेली व्हिडिओ टाकत आलेली आहे. तर थोडी रिकामी झाली की मी कमेंटला सुद्धा रिप्लाय देणार आहे सगळ्यांच्या. तर या पद्धतीने आपली पूर्ण पायपिंग स्टिच करून झालेली आहे. तर ही पायपिंग मला जमली का हे मला प्रत्येकाने कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ कुठून बघताय हे सुद्धा मला नक्की सांगा. आणि मी व्हिडिओमध्येच सांगते की मला प्रश्न विचारतात, ताई तुम्ही कुठून व्हिडिओ बनवता? तर मी पुण्यामध्ये राहते, पुण्यातून आहे. तर फायनली लूक बघा आपल्या गोटचा पायपिंगचा छान आणि मस्त झालेला आहे. अंगात घातलेला ब्लाऊजसुद्धा मी सुरुवातीला दाखवला आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघितलात त्याबद्दल धन्यवाद, आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. बघा किती छान मस्त पायपिंग बसलेली आहे, अजिबात उलटत नाही पायपिंग आपण टीप मारल्यामुळे. तर या पद्धतीने तुम्ही पण ट्राय करा, आणि कसा झाला तुमचा गोट मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.